मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत मोक्षदा एकादशीचे महात्म्य, व्रतकथा आणि गीता जयंती पण आहे। तर आज एकादशी असल्यामुळे आणि गीता जयंती एकादशीवर आलं आहे, तर खूप काही महत्त्व वाढून गेलेलं आहे। तर आज जर आपण गीता जयंतीच्या दिवशी भगवद्गीतेचा 15वा अध्याय पण ऐकला तरी पण आपल्याला संपूर्ण एकादशीचे उपवास केला असो या नसो, तर आपल्याला एकादशीच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल, वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल, सर्व पापे आपले जळून भस्म होतील। एवढं हे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल एकादशीला खूप महत्त्व आहे। अत्यंत शुभ दिवस आहे भगवान विष्णूची सेवा करण्यासाठी, माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आणि गीता भगवद्गीताचं नुसतं नामस्मरण केलं तरी पण आपले पापे जळून भस्म होतात। एवढं गीता भागवद्गीतेला पण खूप काही महत्त्व आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने गीतेची 18 नावे, भागवद्गीतेचा 15वा अध्याय, व्यंकटेश स्तोत्र, श्री गोविंद दामोदर स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि स्वामी समर्थची एक माळ आपण ऐकूया। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझंच चॅनल आहे, ते सेकंड चॅनल आहे, तिकडे छोटे छोटे उपाय मंत्र चालू असतात। तर शालिनी भक्तिसागर कथा त्याच्यावर पण सेवा ह्याच राहतात, पण ज्यांना वेळ नाही मोठ्या मोठ्या सेवा करायला तर त्या चॅनलवर 5-10 मिनिटाच्या सेवा ज्या आपण सहज करू शकतो, त्याच्याने पण आपल्याला पुण्य मिळते। तर त्या सेवा शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला आहे। तर आता आपण गीताचे 18 नावाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। गीतेची 18 नावं: गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मावली, त्रिसंध्या, मुक्तिगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवगनी, भयनाशिनी, वेदत्रयी, परा, अनंता, तत्ववार्थ ज्ञानमंजिरी। गीतेची 18 नावं समाप्तम। भागवद्गीतेचा अध्याय 15वा। श्री भगवान म्हणाले, खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला, ज्याच्या पानामध्ये वेद जाणे तो वेद जाणतो। वरी ही शाखा फुटल्या तयास ही भोग पाने गुणपुष्ट जेते। खाली ही मुळे निगती नवीन, दृढावली कर्मबळे नृलोकी। त्यांचे तसे रूप दिसे न येते, भासे न शेंडा बुडखा न खांदा। घेऊन वैराग्य अभंग शस्त्रे, तोडून या हा दृढ मूल वृक्ष। घ्यावा पुढे शोध तया पदाचा, जेथून मागे फिरणे नसेची। द्यावी बुडी त्या परमात्मतत्वी, प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी। जे मान मोहासह संग दोष, जाळून निर्वासन आत्मनिष्ठ। द्वंद्वे न घेती सुख दुःख मूळ, ते प्राज्ञ त्या नित्यपदी प्रविष्ट। न त्यास उजळी सूर्य कायसे, अग्निचंद्र हे जेथे गेला न परते माझे अंतिम धाम। माझाची अंश संसारी झाला जीव सनातन, पंचेंद्रिय मनोयुक्त प्रकृतीतूनी खेचिते। पुष्पादिकांतूनी वारा गंध खेचून घेतसे, तशी घेऊन ही सर्व देह सोडी धरी प्रभू। श्रोत्र जिव्हा त्वचा चक्षु घ्राण अणिकते मन, या सर्वास अदुष्टुनी ते ते विषय सेवितो। सोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्त हा, परीन पाहती मूळ ज्ञानी डोळस पाहती। योगी यत्ने बळे यास पाहती हृदयी स्थित, चित्तहीन अशुद्धतात्मे प्रयत्नहीन पाहती। सूर्यात जळते तेज जे विश्व उजळीत असे, तसे चंद्रात अग्नी जान माझेची तेज ते। आकर्षणे बळे भूते धरारूपे धरीत असे, वनस्पतीस मी सोम पोषितो भरिला रसे। मी वैश्वनार रूपाने प्राणी देहात राहुनी, अन्न ती पचविचारी प्राणापानास फुंकुनी। सर्वात तरी मी करीतो निवास, देतो स्मृती ज्ञान विवेक सर्वा। समग्र वेदास ही मीची वेद्य, वेदज्ञ मी वेद रहस्य करता।
लोकी पुरुष ते दोन, शर आणि अक्षर. शर सर्वची ही भूते स्थिर, अक्षर बोलिला. म्हणती परमात्मा तो तीज, पुरुष उत्तम. विश्वपोषक विश्वात्मा, जो विश्वेश्वर अव्यय. मी क्षरा अक्षराहून वेगळा आणि उत्तम. वेद लोक म्हणे माते, म्हणून पुरुषोत्तम. मोह सारुनी जो दूर जाणे, मी पुरुषोत्तम. सर्वज्ञ तो सर्व भावे, सर्वरूपी मजे भजे मज. अत्यंत गूढ हे शास्त्र, निर्मळा तुझ बोलिला. हे जाणे तो बुद्धिमंत, होईल कृत्य कृत्याची. गीतेचा 15वा अध्याय समाप्तम. श्री गोविंद दामोदर स्तोत्रम. श्री गणेशाय नमो नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. जिह्वे पिबस्वामृतमेतदेवं, जिह्वे पिबस्वामृतमेतदेवं. गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति. गोविन्द गोविन्द हरे मुरारे, गोविन्द गोविन्द मुकुन्दं कृष्णं. गोविन्द गोविन्द रथाङ्गपाणि, गोविन्द गोविन्द धर्माधवेति. गोपाल वंशीधर रूप सिन्धु, लोकेश नारायण दीनबन्धु. उच्चस्वरोस्तमवद सर्वदैव, गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण राधावर गोकुलेश, श्रीकृष्ण राधावर गोकुलेश. गोपाल गोवर्धननाथ विष्णु, जिह्वे पिबस्वामृतमेतदेवं. गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. गोपीपते कंसरिपुमुकुन्दं, लक्ष्मीपते केशव वासुदेवं. जिह्वे पिबस्वामृतमेतदेवं. गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हरे मुरारे मधुसूदनाद्य, श्रीराम सीतावर रावणारे. जिह्वे पिबस्वामृतमेतदेवं. गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. जिह्वे पिबस्वामृतमेतदेवं. गोविन्द दामोदर माधवेति. श्रीजानकी जीवन रामचन्द्रं, निशाचरारे भरताग्रजेश. जिह्वे पिबस्वामृतमेतदेवं. गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण
नारायण वासुदेवा सुखावसाने त्विदमेव स्वारं दुःखवसाने तिदमेव गेयं देहावसाने त्विदमेव जाप्यं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति सुखं शयानं निलये निजयेऽपि नामानि विष्णु प्रवदन्ति मर्त्या ते निश्चितं तन्मयं तं व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा जिह्वे पिबस्वामृतमेतदेवं गोविन्द दामोदर माधवेति ध्येया सदा योगिभिर्प्रमेय चिंता हरिश्चिंत पारिजातक कस्तूरिका कल्पिता नीलवर्ण गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गृहे गृहे गोपबन्धुकदम्बा सर्वे मिलित्वा समवाययोगे पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा यशोदया गाढमुकुले कलेन गोकण्ठपाशेन निबदन्दमानं रुदोदमन्द नवनीतभोजि गोविन्द दामोदर माधवेति मन्दारमूले वदनाभिरामं बिम्बाधरे पूरुतवेणुनादं गोपीजनमध्यस्थं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वामृतमेतदेवं गोविन्द दामोदर माधवेति सुखं शयानं निलये च विष्णु देवर्षिमुख्यामनुया प्रपद्यं तेनाच्युतं तनयं तं व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति प्रबालशोभा इव दीर्घकेशा वाताम्बुपर्णा क्षणभूतदेहा मूले तरुणां मुनये पठन्ति गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा जिह्वे पिबस्वामृतमेतदेवं गोविन्द दामोदर माधवेति जिह्वे रसज्ञ मधुरप्रियत्वं सत्यं हितं त्वापरं वदामि आवरण येषां मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
वासुदेवा. संतती प्राप्तीसाठी भगवान बाळकृष्णावर या स्तोत्राचा अभिषेक करावा, म्हणजे संतान प्राप्ती लवकर होईल. श्री दामोदर स्तोत्रम. गोविंद दामोदर स्तोत्रम संपूर्णम. श्री व्यंकटेश स्तोत्र. वेंकटेशो वासुदेव प्रदुमिनमित विक्रमा संघर्षणो निरुदस्य शैशाद्रीपतिरेवच जनार्दन पद्यनाभो वेंकटाचलवासिनी सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव भक्तवत्सल गोविंद गोपती कृष्ण केशवा गरुडध्वज वराह वामनश्व नारायण अधोषजा श्रीधर पुंडिराक्ष सर्वदेव स्तुतो हरी श्रीनृसिंह महासिंह सूत्रकार पुरातन रमानाथो महाभर्ता मधुर पुरुषोत्तम चोलपुत्र प्रिय शांतो ब्रह्मा वरप्रदा श्रीनिधि सर्वभूतानां भयकृत भयनाशनं श्रीरामो रामभद्रक्ष भवबन्धकमोचक भूतावासो गिरिवासो श्रीनिवास श्रियंपति अच्युतानंद गोविंद विष्णु वेंकटनायकं सर्वदैवकशरणं सर्वदैवकदैवतं समस्तदैवकचं सर्वदेव शिखामणि इति तं कीर्तितं यस्यं विष्णुरमिततेजसं त्रिकाले पटे नित्यं पापतस्य न विदिते राजद्वारे पठत घोरे संग्रामे रिपुसंकटे भूत सर्वपिशाचाति भयनाशति कदाचन अपुत्रो लभते पुत्रात् निर्धनो धनाम्भवति रोगात् मुच्यत रोगात् बद्धो मुच्यत बन्धनात् यदश्चितं लोके तत्प्रत्नो न संशया ऐश्वर्य राजसन्मान भुक्ति मुक्ति फलप्रदं विष्णुलोकैकसोपानं सर्वदुःखनाशनं सर्वशर्वप्रदं नृणां सर्वमङ्गलकारकं मायावी परमानन्दं व्यक्तं वैकुण्ठमुक्तं स्वामी पुष्करणीतीरे रमया स मोदते कल्याणोदगात्राय कामार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. श्रीकृष्णार्पणम्. नमस्तु. श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णम. लाईक शेअर सबस्क्राईब. विष्णू गायत्री मंत्र ऐकूया. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. 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 लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. 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 ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्.
ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। 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 एकादशी व्रतकथा। मोक्षदा एकादशी व्रतकथा। हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने केले जाते। या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते। प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटले जाते। एकादशी ही विष्णूची तिथी असून या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात। एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो। मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा तसेच मोक्षदायिनी एकादशी साजरी केली जाते। मोक्षदा एकादशी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील तेजस्वी पंधरवड्यातील साजरी केली जाते। या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते, उपवास केला जातो। मोक्षदा एकादशीचे व्रत करून श्रीहरीची पूजा केल्याने व्यक्तीला सौभाग्याची प्राप्ती होते। तसेच जो पूर्ण भक्ती आणि भावाने खऱ्या मनाने भगवान विष्णूची पूजा करतो, मृत्यूनंतर त्याला वैकुंठ लोकात स्वर्गात स्थान मिळते। या तिथीला भगवान श्रीकृष्णाने जगाला गीतेचा उपदेश सुद्धा केला होता, म्हणून या दिवशी गीता जयंती आहे। म्हणून मोक्षदा एकादशीच्याच दिवशी गीता जयंती साजरी केली जाते। मोक्षदा एकादशी विविध नावांनी ओळखली जाते। वैकुंठ एकादशी, मुकोटी एकादशी, मोक्षदा एकादशी, धनुर्मास एकादशी अशी तिची नावे आहेत। आणि अनेक नाव असले तरी एकादशी महत्त्व सारखेच आहे। पापनाश होऊन मोक्ष मिळवण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपवास जरूर करावा आणि भगवान महाविष्णूची पूजा अर्चना, गीताचे 18 नावं, श्रीकृष्ण दामोदर स्तोत्र,
मोक्षदा एकादशीचे विष्णू सहस्त्रनाम, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र पठन केले पाहिजे, तर आपल्याला संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होते. महत्त्वशास्त्रानुसार एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सौभाग्याची तर प्राप्ती होतेच, त्याशिवाय मुलाबाळांची सुद्धा प्रगती होते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि या दिवशी केलेल्या पूजनेने माणसाला मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते. मोक्षदा एकादशीची अजून काय महत्त्व आहे तर गोकुळ नामक नगरात वैखनस नावाचा जो राजा होता तो राज्य करीत होता. त्याच्या राज्यात अनेक विद्वान लोक होते. तो आपल्या प्रजेचे मुलाप्रमाणे सांभाळ करीत असे. एके रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकात गेले आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला की आपल्याला स्वप्नामध्ये आपले वडील नरकात पडलेले दिसले. राज्यातील मान्यवर ऋषींसमोर त्याने आपले सर्व दुःख कथन केले. स्वप्न सांगितले, आपल्या वडिलांना नरक यातना भोगाव्या लागत आहे, ही कल्पनाही आपणाला सहन होत नाही आहे असे त्याने ऋषींना सांगितले. ऋषींनी त्याला पर्वत ऋषीकडे शंका निरासन करण्यासाठी पाठवलं. राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली. त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला भाकीत केले. राजा, तू पाहिलेले स्वप्न अगदी खरे आहे. तुझ्या वडिलांकडून अजाणतेपणे झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहे. राजाने विचारले, गुरुदेव, त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काही उपाय नाही का? तेव्हा गुरूंनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. गुरुच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्याचे पुण्य त्यांच्या वडिलांना म्हणजे पितृंना द्यायला सांगितले. जर आपण एकादशीचे व्रत केले, हातात संकल्प घेतला, पाणी घेतलं आणि आपल्या एकादशीचे व्रत केलेले आपल्या पितृंना दिले तर त्यांना मोक्षाची प्राप्ती होते आणि घरात बरकती राहते. तर त्यांनी तसंच केलं. मग गुरुच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केलं. त्यांच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली. त्यांनी स्वप्नात येऊन पुत्रांचे आभार मानले. तेव्हापासून राजा दरवेळी ते श्रद्धेने एकादशी, मोक्षदा एकादशी व्रत करू लागले. अशी ही कथा एकादशीची महत्त्व होते, तर ते तुम्हाला मी सांगितले. तरी मोक्षदा एकादशीचे व्रत दशमी तिथीपासून सुरू होते तर द्वादशी तिथीला समाप्त होते. एकादशीच्या रात्री जागरण करणे, भगवान विष्णूचे नामस्मरण करणे, विष्णू सहस्त्रनाम म्हणणे आणि गाईच्या तुपाचा दिवा लावणे विष्णू भगवानांसमोर, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास ठेवता येत नसेल तर या दिवशी भाताचे सेवन करू नये आणि तुलसीला एक दीपदान नक्की करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत दीपदान करावा. द्वादशीला व्रताचे पारणे करावे. या दिवशी द्वादशी तिथीच्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजनदान करून उपास सोडावा. जर द्वादशी तिथी सूर्योदयापूर्वी संपत असेल तर अशा स्थितीत सूर्योदयानंतर उपवास केला जातो. तर असे हे एकादशी तिथीचे महात्म्य होते, व्रतकथा होती. तर ते तुम्हाला मी संपूर्ण सेवा एकाच व्हिडिओमध्ये दिलेले आहे मोक्षदा एकादशीच्या. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथाला पण चॅनलला बी सबस्क्राईब करा, लाईक कमेंट्स करा. तुमचं एक कमेंट्स माझ्या मनाला आत्मसाद देऊन जातो आणि दुसरा व्हिडिओ करायला मला प्रेरणा मिळते. तर भेटूया अजून पुढच्या व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.